शिक्षकी आहेत त्या पूर्णपणे विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतील. शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. या मुलांची निवड केली जाते आणि असल्या कारणाने साहेबांचं विशेष प्रेम आणि लक्ष आपल्या शाळेवरती वेळोवेळी असायचं. वेळोवेळी आपल्याला ते मार्गदर्शन करायचे. विद्यार्थ्यांची संख्या या नवीन युगामध्ये कशी वाढली पाहिजे यांचं देखील वेळोवेळी आपल्याला त्यांची सूचना असायच्या. आणि नित्यनेमाने 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल व कधी जर आपल्या शाळेने कुठला कार्यक्रम आयोजित केला तर साहेब 100% हजेरी लावत असायची. आणि एक चांगल्या प्रकारे आज शाळा आपली चालू आहे. बाहेर जर आपण परिस्थिती पाहिली की जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळेमध्ये परिस्थिती अशी झाली की बोटावर मोजणे इतके विद्यार्थी राहिलेत. पण मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की आपल्या शाळेची परिस्थिती अशी आहे की इथं बसायला सगळ्यात जागा नाही, असा हा मोठा आनंद वाटतो. कारण की याच्या पाठीमागं सर्व शिक्षकांचं चांगल्या प्रकारे लक्ष देणं, चांगला रिझल्ट आणि विद्यार्थी जरी बाहेर शाळेमध्ये शिकत असले तर मला बऱ्याच गोष्टी जाणवलं की आपल्या शाळेत शिकले, परत बाहेर शिकले आणि परत आपल्या शाळेत यायची वेळ आलेली आहे. सर्व महिला शिक्षिका आहेत. मला असं वाटतं पुरुष एकच आहे. म्हणून महिला लहान मुलांना चांगल्या प्रकारे ओळखू शकतात, त्या जबाबदारी घेऊ शकतात आणि मुलांना चांगले संस्कार आणि वळण लावू शकतात ह्या आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून या महिला मंडळी असल्यामुळे चांगल्या प्रकारे इथं कार्य चालू आहे. आता तर आपली सर्वांची अनेक दिवसांपासून मागणी होती की आपल्याला मुख्याध्यापक पाहिजे. त्या पण आपल्याला महिलाच लाभलेल्या आहेत. त्यामुळे आता काही अडचण तुम्हाला कोणत्या गोष्टीची राहिलेली नाही. त्यामुळे आता माझी एवढीच विनंती की आपण यापेक्षाही जास्त विद्यार्थी आपण कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करावा. आणि आपली बोरानगर प्राथमिक शाळा ही फक्त आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात 1 नंबर कशी होईल यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल, ज्या ज्या गोष्टी शाळेसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागतील त्या सगळ्या मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. म्हणून आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे इथून पुढे कसं मुलांना चांगलं शिक्षण देता येईल, नवीन नवीन गोष्टी मुलं कशी शिकतील. आणि जसं प्रायव्हेट स्कूल आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात नवीन नवीन गोष्टी इव्हेंट्स करत राहतात, त्या पद्धतीने आपण देखील आपल्या शाळेमध्ये त्यांच्यापेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे आपण आयोजन करा. बाकी सगळ्या गोष्टीची तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही, कारण की ही शाळा म्हणजे माझी स्वतःची आहे. त्यामुळं या शाळेला कुठल्या गोष्टीची कमी पडून न देणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळं मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा अभंग लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला.
विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.